पुन्हा एकदा आपल्या क्लासमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि सध्या आपण सी प्रोग्रामिंग लँग्वेजची सुरुवात केली आहे। सी लँग्वेज प्रोग्राममध्ये सी लँग्वेजिंगमध्ये आपण जस्ट एक प्रोग्राम तयार करून राहिलो। प्रोग्राम सोबतच तुम्हाला थेरी काय करायची आहे, कुठून थेरी करायची आहे आणि काय काय येणार आहे हे सुद्धा आपण याच क्लासमध्ये पाहणार आहे। ठीक आहे, तर आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहे डेटा टाइप। डेटा टाइप म्हणजे काय, लक्ष द्या, महत्त्वाचा आजचा टॉपिक आहे डेटा टाइप मध्ये। आणि डेटा टाइपच्या अगोदर, डेटा टाइप आपण नंतर घेऊ, त्याच्या अगोदर एक आपण फंक्शन शिकू। बघा लक्ष द्या, दोन प्रकारचे फंक्शन असतात। लक्ष द्या, दोन प्रकारचे फंक्शन असतात, त्याला आपण फॉर्मॅटेड, लक्ष द्या रे, फॉर्मॅटेड, आता मधात बोलू नका कोणी, फॉर्मॅटेड इनपुट अँड आउटपुट, फॉर्मॅटेड इनपुट अँड आउटपुट असे दोन प्रकारचे असतात, फॉर्मॅटेड इनपुट आणि आउटपुट। फॉर्मॅटेड इनपुट आउटपुट हे दोन याच्यामध्ये कॅटेगराइज होतात। फॉर्मॅटेड इनपुट सगळ्यात पहिला होते तो असते स्कॅनअप, आणि फॉर्मॅटेड आउटपुट जो असते तो असते प्रिंटअप। फॉर्मॅटेड आउटपुट तो काय असते, प्रिंटअप। आता लक्ष द्या, स्कॅनअप आणि प्रिंटअप या दोघांमध्ये काय फरक आहे, स्कॅनअप आणि प्रिंटअप या दोघांमध्ये काय फरक आहे। तर पहा लक्ष द्या, जेव्हा झेरॉक्स मशीन वाल्याकडे आपण जेव्हा जातो तर गेल्यानंतर आपण म्हणतो त्याला हे पेपर घे आणि पेपरची काय मार, झेरॉक्स मार, पेपरची काय मार, झेरॉक्स। मग तो काय करते, आपला पेपर घेते आणि पेपर घेतल्यानंतर डायरेक्टली त्या मशीन मध्ये ठेवते, आणि त्या मशीन मध्ये ठेवल्यानंतर मशीन काय करते, त्या पेपरवरचा डेटा पुरा स्कॅन करते म्हणजे पुरा डोक्यात बसून घेते, पूर्ण काय करायचं आहे काय नाही, कोणती प्रिंट मारायची आहे, कोणती लाईन कशी मारायची आहे, हे सगळं पुरं स्कॅन करते म्हणजे तो आतमध्ये घेते, म्हणजे इनपुट घेते, काय घेते, इनपुट घेते। लक्ष द्या, स्कॅन करते म्हणजे इनपुट घेते, स्कॅन करणे म्हणजे काय, इनपुट घेते, बरोबर। हे झालं पहिला, स्कॅन करणे म्हणजे इनपुट घेणे, हे पहिला। जेव्हा आपण चक्कीवर दळण दळायला जातो, तर दळण दळत असताना सगळ्यात पहिले चक्कीमध्ये आपण गहू टाकतो, म्हणजेच काय, चक्कीमध्ये काय झालं, इनपुट झालं, चक्कीमध्ये काय झालं, इनपुट झालं। चक्कीमध्ये आपण दळण टाकलं, गहू टाकल्यानंतर चक्की काय करते, स्कॅन करते गहू पूर्ण, आणि ते स्कॅन केलेले गहू जे आहे ते दळण दळत राहते, असं ते झालं इनपुट, स्कॅनअप। तसंच एक स्कॅनअप नावाचं फंक्शन असते जो युजर पासून इनपुट घेते, ते कसं मी तुम्हाला समजून सांगतो। त्याच्यानंतर दुसरा आहे प्रिंटअप। प्रिंटअप म्हणजे प्रिंटरची गोष्ट तुम्ही ऐकली असेल, प्रिंटर म्हणजे प्रिंट मारणं, प्रिंट म्हणजे झेरॉक्स काढणं, झेरॉक्स म्हणजे काय, आउटपुट तुमच्या समोर दाखवणं। म्हणजेच काय, तुम्ही दिलेला जो झेरॉक्सचा पेपर असते, तो झेरॉक्सचा पेपर झेरॉक्सची मशीन काय करते, कॉपी करते म्हणजे स्कॅन करते, आणि नंतर प्रिंट मारून तुम्हाला देते, म्हणजे झेरॉक्स मारून तुम्हाला देते, म्हणजे तुम्हाला काय करते, तो आउटपुट दाखवते, काय दाखवते, आउटपुट दाखवते, काय दाखवते, आउटपुट। आणि आउटपुटलाच आपण काय म्हणतो, डिस्प्ले, आउटपुटलाच काय म्हणतो आपण, डिस्प्ले। ठीक आहे, तर आता तुम्हाला हे प्रिंटएफ फंक्शन समजलं, तुम्हाला काय समजलं, प्रिंटएफ फंक्शन समजलं। प्रिंटएफ फंक्शन हा काय आहे, तर लक्ष द्या, जेव्हाही आपण प्रिंटएफ फंक्शन लिहितो, तर प्रिंटएफ फंक्शन लिहित असताना आपण असं लिहितो, जे काही असं एंटर द नंबर असं लिहितो ना आपण, एंटर द नंबर असं लिहितो आपण। आता हे जे काही लिहितो या डबल कोटेशनच्या आतमध्ये, या प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये जे काही लिहितो ते सगळंच्या सगळं तुम्हाला डिस्प्ले होते, कुठं, इथं खाली आउटपुट मध्ये काय येते, एंटर। हे नाही येत, आता हे फंक्शन सोडून देते, हे फक्त एवढं डिस्प्ले करते, एंटर द नंबर, एंटर द नंबर, बस एवढंच येते। एंटर द नंबर ही व्हॅल्यू काय करते, हा डिस्प्ले करते, एंटर द नंबर, एवढंच काम करते प्रिंटएफचं। दुसरं, तुम्ही जे काही प्रिंटएफ मध्ये लिहिसाल, लक्ष द्या इकडे, जे काही प्रिंटएफ मध्ये लिहिसाल, जितक्या वेळा लिहिसाल तितकं प्रिंट होते। आता समजा मी असं म्हटलं, प्रिंटएफ नमन, ठीक आहे, पण आता या नमनच्या खाली, ठीक आहे, अमन आला पाहिजे, तर मग हो, नमनच्या खाली काय आला पाहिजे, बॅकस्लॅश, नमनच्या खाली अमन आला पाहिजे, तर इथं खाली येणार बॅकस्लॅश अमन, बॅकस्लॅश अमन। ऑफलाईन मध्ये परत रिपीट होईल, लक्ष द्या इकडे, नमन बॅकस्लॅश त्याच्यानंतर अमन, त्याच्यानंतर त्याच्या खाली आला पाहिजे रोहित, काय आला पाहिजे, रोहितच्या खाली साहिल आला पाहिजे, तर काय लिहिलं आपण, साहिल। आता हे जे लिहिलं आपण, हे काय करते, हा प्रिंट करते, कसा करते, सगळ्यात पहिले नमन,
नंतर काय प्रिंट करते अमन. काऊन? कारण की याच्यानंतर काय लिहिलंय न्यू लाईन. अमनच्या नंतर काय दिसलेलं आहे न्यू लाईन. तर इथं काय येईल रोहित. त्याच्यानंतर खाली काय लिहिलेलं आहे साहिल. न्यू लाईनच्या नंतर तिथे येईल साहिल. अशा पद्धतीनं हा जो प्रिंटफ आहे तो काम करतो. प्रिंटफ जो आहे तो काम अशा करते म्हणजे प्रिंटफ इज द फंक्शन. काय म्हणतो आपण? प्रिंटफ इज द आउटपुट फंक्शन. लक्ष द्या इकडे प्रिंटफ विचारले जाते. प्रिंटफ इज द आउटपुट फंक्शन. यूज आउटपुट फंक्शन. प्रिंटफ काय हा आउटपुट फंक्शन आहे जो काय करते आउटपुट फंक्शन जो आहे हा प्रिंटफ फंक्शन आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी यूज केला जाते प्रिंटफचा. ठीक आहे. म्हणजे जे काही आहे ते स्क्रीनवर कुठं स्क्रीनवर डिस्प्ले करण्यासाठी या प्रिंटफ फंक्शनचा यूज होते. तसंच सोबतच एक स्कॅनअप फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे? स्कॅनअप फंक्शन असते. स्कॅनअप फंक्शन हा काय करते स्कॅन करते. स्कॅनअप फंक्शन काय करते स्कॅन. तर आता प्रिंटफ आणि स्कॅनअप ह्या दोघां फंक्शनचा यूज आपण आजच्या क्लासमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. तर लक्ष द्या. पहिला प्रोग्राम तुमच्या समोर मी लिहून दाखवतो आणि तो काय म्हणते पहा. राईट ए सी प्रोग्राम. राईट ए सी प्रोग्राम. राईट ए सी प्रोग्राम that accept. Write a C program that accept any number and display it. म्हणजे काय? जसं आपण झेरॉक्स काढायला जातो जेव्हा तो पेपर एक घेऊन घेते, त्या पेपरला स्कॅन करते आणि त्याची व्हॅल्यू काय करते डिस्प्ले करते. तसंच आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. राईट ए प्रोग्राम दॅट ऍक्सेप्ट अँड डिस्प्ले द नंबर. तर लक्ष द्या असा प्रोग्राम बनवायचा आहे तो नंबर एक ऍक्सेप्ट करणार आणि डिस्प्ले करणार. चला तर सगळ्यात पहिले आपण लिहितो काय हॅश इन्क्लूड. हॅश इन्क्लूड नंतर हॅश इन्क्लूड नंतर आपल्याला काय लिहायचं आहे हॅश इन्क्लूडच्या नंतर हॅश इन्क्लूड कोनिओ डॉट. हॅश इन्क्लूड सगळ्यात पहिली लाईन काय असते STDIO डॉट H. ही लाईन लिहितो. काऊन लिहितो आपण? कारण प्रिंटफ आणि स्कॅनअप आपण वापरणार आहोत. काय वापरणार आहोत? प्रिंटफ आणि स्कॅनअप. प्रिंटफ म्हणजे आउटपुट फंक्शन. स्कॅनअप म्हणजे काय इनपुट फंक्शन. प्रिंटफ म्हणजे काय आउटपुट फंक्शन आणि स्कॅनअप म्हणजे काय प्रिंटफ म्हणजे आउटपुट आणि स्कॅनअप म्हणजे काय इनपुट. सांगायचं हे होतं की विद्यार्थ्याला आजकाल काय पाहिजे एंटरटेनमेंट पाहिजे. म्हणजे कोणी जर गाणे म्हटले, कोणी जर पिक्चरची स्टोरी सांगितली आणि कोणी जर कथा सांगितल्या तर पोरांना लय मजा येते. ते कथा सांगणार आहोत आपण. पण सध्या फोकस करा आपल्या कोचिंगवर. आता काही असे कॉलेजचे सर आहे आपल्या की जे तुम्हाला तुमच्या घरचंच सांगेल. सगळं घरचं सांगत बसते. माझा काका असा होता, माझे भाऊ तसे होते, माझी बहीण तशी आहे, माझी मुलगी तशी आहे आणि आपल्या क्लासचे पोरं माझे एवढे हुशार होते असे सांगत बसतात. त्याच्यात टाइमपास आहे. आपल्याला तो टाइमपास करायचा नाही. आपल्याला या प्रोग्रामिंगवर लक्ष द्यायचं आहे. माझं असं म्हणणं आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या रगामध्ये प्रोग्रामिंग भरली पाहिजे. रगामध्ये प्रोग्रामिंग असली तर प्रोग्रामिंगचा किडा त्याला लागणार आणि तो प्रोग्रामिंग मध्ये एवढा एक्सपर्ट होणार की स्वतः ऍप्लिकेशन तयार करायला लागणार. म्हणून माझा फोकस हा असते की विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग चांगल्या पद्धतीनं करावे. प्रोग्रामिंग त्याला चांगली आली पाहिजे. थेरी त्या प्रोग्रामिंग वरती लिहिता आली पाहिजे. हा आपला एम असते. लक्ष द्या. हॅश इन्क्लूड STDIO डॉट H चा फुल फॉर्म पहिलेच सांगितलेला आहे. स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. ठीक आहे. हे इनपुट फंक्शन याच्यातलं आहे. स्कॅनअप आउटपुट फंक्शन आहे प्रिंटफ आणि स्कॅनअप आणि प्रिंटफ वापरतो. कोणतं स्कॅनअप आणि प्रिंटफ. स्कॅनअप लिहित असताना त्याच्यासमोर अशी ब्रॅकेट लावते. हा स्कॅनअप हा एक फंक्शन आहे आणि दुसरा कोणता फंक्शन आहे प्रिंटफ. हे दोन फंक्शन आपण वापरणार आहोत. हे फंक्शन आहे म्हणून याच्यासमोर ब्रॅकेट लागते. हे दोन फंक्शन वापरणार आहोत म्हणून आपण ह्या लाईनचा यूज करतो. ठीक आहे. दुसरी लाईन कोणती लिहितो आपण? ती लिहितो हॅश इन्क्लूड हॅश इन्क्लूड त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड कोनिओ डॉट H. हॅश इन्क्लूड कोनिओ डॉट H. इथं लिहितो मी कोनिओ डॉट H. हॅश इन्क्लूड कोनिओ डॉट H. कोनिओ डॉट H मध्ये दोन फंक्शन आहेत. याचा फुल फॉर्म काय? कन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाईल. काय फुल फॉर्म? कन्सोल इनपुट हेडर फाईल गेट CH. अजून कोणतं फंक्शन आहे? CLR SCR. लक्ष द्या CLR SCR.
ह्या दोन फंक्शनचा आपण वापर करणार आहोत, म्हणून हे हेडर फाईल आपण लिहितो, तो याला आपण लायब्ररी फाईल सुद्धा म्हणतो. तर बघा हॅश इन्क्लूड कोनिओ डॉट एच म्हणजे याच्यामध्ये getch आणि clrs या दोन फाईल येतात, म्हणून आपण या फाईलचा यूज करतो. ठीक आहे. कन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाईल. हे रिटर्न काऊन राहिलो असं घडी घडी काऊन लिहून राहिलो, कारण तुमचा पाठ झाला पाहिजे म्हणून तुम्हाला रिपीटेडली तुम्हाला सांगू राहिलो. चला पुढची लाईन आपण लिहितो void main. मेन फंक्शन असते. विदाउट दिस फंक्शन आपला जो प्रोग्राम आहे तो रन होऊ शकत नाही, एक्झिक्यूट होऊ शकत नाही. या फंक्शन शिवाय याच्याशिवाय आपला प्रोग्राम जो आहे तो रन होऊ शकत नाही, म्हणून याचा आपण यूज करतो तो void main. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, राईट ए सी प्रोग्राम दॅट ऍक्सेप्ट एनी नंबर. कोणताही नंबर ऍक्सेप्ट करायचा आणि डिस्प्ले करायचा आहे, युजर पासून घ्यायचा आहे. म्हणून जोही नंबर तुम्हाला घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिले इथं डेटा टाईप द्यायला लागते. काय द्यायला लागते, डेटा टाईप. बघा लक्ष द्या, डेटा टाईप काऊन लिहितो तेही सांगतो आपण. जसं इथं म्हटलं इंट नम, आता जसं हा इंट नम म्हटलं आपण, तर इथं काय झाला, एक डेटा टाईप तयार झाला. काय तयार झाला, डेटा टाईप. ओके, इंट नम जो आहे तो एक डेटा टाईप इथं तयार झाला. आणि हा जो डेटा टाईप आहे हा याचा काय ठरवते, तर इंटिजर हा एक डेटा टाईप आहे. आता लक्ष द्या, डेटा टाईप काय असते, जेव्हाही आपण असं लिहितो याच्या समोर जे असते ते असते डेटा टाईप. याला म्हणतो आपण डेटा टाईप. आणि हा काय असते, याचा व्हेरिएबल. हा काय असते, याचा व्हेरिएबल. आता लक्षात द्या, डेटा टाईप म्हणजे काय असते, की हा जो डेटा टाईप आहे हे ठरवते की समोरच्या व्हेरिएबल मध्ये काय येणार आहे. समोरच्या व्हेरिएबल मध्ये एक इंटिजर नंबर आहे. इंटिजर नंबर म्हणजे लक्ष द्या, 5 इंटिजर नंबर आहे, 7 इंटिजर नंबर आहे, 10 इंटिजर नंबर आहे, 100 इंटिजर नंबर आहे, 1000 इंटिजर नंबर आहे, 1200 इंटिजर नंबर. ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही तो इंटिजर नंबर. मग आता जर समजा 10.01 म्हटलं तर हा इंटिजर नंबर नाही, हा फ्लोट नंबर आहे. तर याच्यासाठी आपण इंट वापरू शकत नाही. 9.6 हा इंटिजर नंबर नाही, हा फ्लोट नंबर आहे. 4.11 हा कोणता नंबर आहे, फ्लोट नंबर आहे, इंटिजर नंबर नाही. इंटिजर नंबर असा ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट येत नाही. समजा आता 6 म्हटलं, सांगा बरं काय आहे, इंटिजर नंबर आहे. 91 इंटिजर नंबर आहे, 100 इंटिजर नंबर आहे. म्हणून हा अशा प्रकारचा इंटिजर नंबर ज्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट असा पॉइंट येणार नाही, असा इंटिजर नंबर हा आपण याच्यामध्ये घेणार आहोत. म्हणून त्याच्या समोर आपण याचा टाईप लिहायला लागते, तो टाईप म्हणजे इंट. इंट लिहित असताना तो स्मॉल लेटर मध्येच लिहिला गेला पाहिजे. तुम्ही इंट लिहित असताना लक्ष द्या इकडे, इंट लिहित असताना असा कॅपिटल लिहू शकत नाही, INT असं लिहू शकत नाही, चुकीचं आहे. इंट लिहित असताना स्मॉल लेटर मध्येच पाहिजे. कोणत्या लेटर मध्ये पाहिजे, स्मॉल लेटर मध्ये. INT जो आहे तो स्मॉल लेटर मध्येच पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि याचा सिंटॅक्स आहे, पहिले डेटा टाईप म्हणजे हा डेटा टाईप, आणि नंतर हा जो नम आहे याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल. काय म्हणतो, व्हेरिएबल. मग आता असे नम आणि व्हेरिएबल असे कितीतरी आपण तयार करू शकतो. याला असंही लिहू शकतो, लक्ष द्या इकडे, याला असं लिहू शकतो इंट ए, ठीक आहे, इंट बी. याच्या ठिकाणी कोणतंही नाव घेऊ शकतो आपण, पण इंट बदलणार नाही, इंट सेमच राहील. म्हणून कोणताही व्हेरिएबल डिक्लेअर, याला व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणतात. कोणताही व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना इंट नम लिहायचा आहे, नो लिहा चालते. पण याचा अर्थ असा होते की हा एक व्हेरिएबल आम्ही डिक्लेअर केला आणि याच्यामध्ये एक अशा प्रकारचा डेसिमल पॉईंट नसलेला नंबर येणार आहे, जसं 5, 6, 100, 200. त्याच्यासाठी आपल्याला डिक्लेरेशन करावं लागते. आणि या कॉन्सेप्टला म्हणतात व्हेरिएबल डिक्लेरेशन. काय म्हणतात याला, काय म्हणतात, व्हेरिएबल डिक्लेरेशन. काय म्हणतात, व्हेरिएबल डिक्लेरेशन. लक्ष द्या, व्हेरिएबल डिक्लेरेशन. आणि हे डिक्लेरेशन हे सांगते की इथे एक व्हेरिएबल तयार केला आम्ही, आणि हा जो व्हेरिएबल आहे या व्हेरिएबल मध्ये येणारा डेटा जो आहे तो इंटिजर टाईपचा असणार, म्हणजे ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नसेल. हे तयार केल्यावर मेमरी कशी बनते, लक्ष द्या, मेमरीमध्ये हे तयार केल्यानंतर मेमरी अशी तयार होते तुमची. मेमरीचं नाव येते नम, जे काही असेल ते, आणि मेमरीचा डेटा टाईप बनते 2 बाईट. किती बाईट, 2 बाईट. किती, 2 बाईट अशी जागा तयार होते मेमरीसाठी, आणि याचं नम नाव येते. बस एवढी स्पेस हा तयार करून देते. एवढं केल्याने झालं. आता आपल्याला याची व्हॅल्यू घ्यायची आहे युजर पासून. लक्ष द्या, युजर पासून व्हॅल्यू घ्यायची. लक्ष द्या, तुम्हाला समजते, सर्व समजते, काही प्रॉब्लेम नाही. हे झाल्यानंतर युजर पासून व्हॅल्यू घ्यायची आहे, तर तुम्ही इथं काय लिहाल, एक युजरला मेसेज दिसाल, काय, प्रिंट एफ.
युजरला एक मेसेज देसाल काय, प्रिंट ॲप. लक्ष द्या, युजरला म्हणसाल एंटर एनी नंबर, एंटर एनी नंबर, एंटर एनी नंबर असा युजरला मेसेज दिला. तुम्हाला असं दिसलं एंटर एनी नंबर, तर तुमच्या लक्षात काय येते, अरे आपल्याला कोणता तरी नंबर एंटर करायचा आहे. म्हणून इथं एंटर एनी नंबर म्हटलं रे म्हटलं, तर एक नंबर एंटर करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला स्कॅनअप यूज करावं लागते. काय यूज करावं लागते, स्कॅनअप. तर इथं आपण लिहितो स्कॅनअप. ठीक आहे. आता स्कॅनअप जो आहे तो कसा करते पहा. जो काही नंबर आहे तो घेऊन घ्यायचा %d. %d हा इंटिजर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करते. मग हे याचा एक प्रॉपर सिंटॅक्स आहे, त्याच्यातच असला पाहिजे, नाही तर मग तो का व्हॅल्यू घेणार नाही. तर इथं या डबल कोटेशनच्या आतमध्ये %d लिहायला लागते. काय लिहायला लागते, %d. डबल कोटेशनच्या आतमध्ये %d लिहिलं, हा %d जो आहे असं लिहायला लागते. %d म्हणजे इंटिजर नंबर घेतला आणि इंटिजर नंबर घेऊन हा काय करते, याच्यामध्ये हा व्हॅल्यू ठेवून देते नंबर. ही व्हॅल्यू ठेवल्यानंतर आता पुढे पहा, लक्ष द्या, अजून स्पेस देतो मी. ही व्हॅल्यू ठेवल्यानंतर आता ही व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. तर मग प्रिंट करण्यासाठी आपण लिहितो परत प्रिंट ॲप. काय लिहायला लागते आपल्याला, प्रिंट ॲप. आणि प्रिंट ॲप लिहित असताना इथं लिहितो आपण डबल कोटेशन आणि इथं लिहितो आपण काय, नंबर. नंबर इज इक्वल्स टू, नंबर इज इक्वल्स टू आणि नंबर इज इक्वल्स टू %d. %d इज इक्वल्स टू डबल कोटेशन कॉमा, त्याच्यानंतर व्हॅल्यू येते नमूद. समजते, लक्ष द्या, फक्त सर्व समजून सांगतो मी, टेन्शन घेऊ नका. जे जे लिहिलं आपण सर्व मी समजून सांगणार आहे. पहा आता काय होते, लक्ष द्या. इथं आपण प्रोग्राम असा घेतला, ज्या प्रोग्राम मध्ये आपण असं म्हटलं युजर पासून व्हॅल्यू घ्यायची आहे आणि तिथं ठेवायची आहे. ठीक आहे, पहिले एक्झिक्युशन दाखवतो मग नंतर समजून सांगतो. लक्ष द्या, या प्रोग्रामचं एक्झिक्युशन पहा कसं आहे. हा प्रोग्रामला रन करा, या प्रोग्रामला रन केला. ठीक आहे, आता रन केल्यावर पहा काय होते, इथं एक लाईन येणार, काय, एंटर एनी नंबर. काय लाईन येणार, एंटर एनी नंबर असा मेसेज देईल. इथे एक मेसेज आला, काय, एंटर एनी नंबर. तर नंबर किती घेतला आपण, 50. नंबर किती घेतला, 50. एंटर एनी नंबर म्हटला, नंबर 50 एंटर करा. एंटर जसं म्हटलं, एंटर एनी नंबर म्हटलं आणि आउटपुट काय आलं, नंबर इज इक्वल्स टू 50. तर यानं आपण जसं इथं व्हॅल्यू टाकली, ती व्हॅल्यू घेतली आणि डबल इथं आणून ठेवली. याला म्हणतात ऍक्सेप्टिंग द इनपुट फ्रॉम युजर. युजर पासून आपण हे इनपुट घेतलं. आता हे समजून घ्या, हे समजून सांगतो मी. हे एंटर करतो आणि हे समजून सांगतो कसं आलं, काय झालं. लक्ष द्या, आता लक्ष द्या. सगळ्यात पहिलं आपलं काम काय, की जेव्हाही असं होते, लक्ष द्या, जेव्हाही असं होते तर ही लाईन काय करते, मेमरी तयार करते. जसं आपल्याकडे मेमरी असते मोबाईलमध्ये, तर त्या मेमरीमध्ये नवीन जर ऑडिओ फाईल आली, व्हिडिओ फाईल आली, टेक्स्ट फाईल आली, पिक्चर आला, तर ती समजा आपली 2 GB असेल. किती GB असेल, 2 GB. तर त्याच्यामधला काही MB खाते, तो 100 MB खाऊन घेते. मग आता 100 MB याच्यातली खाल्ली, तर मग याच्यातली काही MB बाकी असते. तसंच याच्याकडे मेमरी असते, आपल्या कम्प्युटरची मेमरी. मग कम्प्युटरच्या मेमरीमध्ये हा काय करते, असा जागा तयार करते. हे पाहिल्यावर, हे पाहिल्यावर म्हणते याला 2 बाईट लागते. इंटिजरला किती बाईट लागते, लक्षात ठेवा, 2 बाईट. किती बाईट, 2 बाईट इंटिजरला. हा इंटिजर आहे. आता याचं नाव काय, नम. तर इथं नम हा ठेवून देते. हे आपल्याला दिसत नाही, हे मेमरीमध्ये होते, हे हाईड असते, आपल्याला दिसत नाही. हे झालं याचं काम. या डेटा टाईपनं हे ठरवलं की या नम मध्ये एक कोणता तरी नंबर येणार आहे, बस. म्हणजे हे अशासारखं काम करते की खुर्ची आणून ठेवून देते, त्या खुर्चीमध्ये कोणते तरी पाहुणे येऊन बसणार आहे. पण पाहुणे कोणते हे आपल्याला माहित आहे. पाहुणे कोणते, इंटिजर टाईपची. लक्ष द्या. त्याच्यानंतर आता पुढचं पहा, पुढचा एक लाईन काय करते, हा डिस्प्ले करते. फक्त एवढंच दाखवते युजरला, काय, एंटर एनी नंबर. तर हा डिस्प्ले काय करणार, एंटर एनी नंबर. लक्ष द्या इकडे, एंटर एनी नंबर. जसं म्हटलं मी एंटर एनी नंबर, तर आपल्या डोक्यात काय येते, अरे यानं तर असं म्हटलं नंबर एंटर करायचा आहे. मग तुम्ही नंबर एंटर करता. मग हा जो नंबर एंटर केला तुम्ही 100, हा काय नुसतं त्या नाल पाहतच राहील काय, 100 एंटर केला नाही. ते एंटर केलेली व्हॅल्यू आता घ्यायची आहे आपल्याला. जे व्हॅल्यू घेतली दिलेली आहे ना, जसं आता आपण कागद त्याला झेरॉक्स मारायला, तर तो झेरॉक्स मारायचा कागद घेईन, मशीन मध्ये राखीन. तसंच हा जो कागद आहे हा मशीन मध्ये टाकायचा आहे, कम्प्युटर मध्ये टाकायचा आहे, इथं टाकायचा आहे. म्हणून हा जो नंबर आहे हा स्कॅन करण्यासाठी हा इंटिजर नंबर घ्यायचा आहे. म्हणून हा इंटिजर नंबर स्कॅन करण्यासाठी आपण यूज करतो %चा. कोणाचा यूज करतो, %चा. हा पर्सेंटी काय करते, 100 घेते. 100 घेतल्यानंतर हा जो 100 आहे या नम नावाच्या मेमरीमध्ये जाऊन ठेवून देते. परत पहा, 100 व्हॅल्यू घेते,
युजर पासून 100 व्हॅल्यू घेते आणि ही व्हॅल्यू घेतल्यानंतर नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये नेऊन ठेवून देते. तर हा नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये 100 व्हॅल्यू ठेवून दिली, म्हणजेच यानं ऍक्सेप्ट केली व्हॅल्यू. काय केली? ऍक्सेप्ट केली. म्हणजे तुम्ही कागद जो दिला होता तो कागद त्यानं घेतला आणि कशात ठेवला? मशीन मध्ये. म्हणून यानं काय केलं, हा जो 100 नावाचा कागद आहे इंटिजरचा, तो % न घेते आणि या नम नावाच्या ऍड्रेसवर, म्हणजे या 2 बाईटच्या ऍड्रेसवरती 100 लिहून ठेवून देते. याला म्हणतात स्कॅनअप फंक्शन. कोणतं फंक्शन? स्कॅनअप. स्कॅनअप फंक्शन हे काय करते, हा नंबर जो आहे तो नंबर % थ्रू घेऊन घेते आणि या नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये ठेवून देते, म्हणजे मेमरी मध्ये स्टोअर होते. आता मेमरी मध्ये स्टोअर झाल्यानंतर लक्ष द्या इकडे, मेमरी मध्ये स्टोअर, मधात बोलू नका, फक्त मधात बोलू नका. मेमरी मध्ये स्टोअर, लक्ष द्या इकडे, जो आहे मेमरी मध्ये स्टोअर केल्यानंतर हा जो नंबर आहे हा मेमरी मध्ये स्टोअर केल्यानंतर इथं हा नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होते. नंतर पहा प्रिंटफ नंबर इज इक्वल्स टू, आता हा काय करते लक्ष द्या, इथं तुमचं आउटपुट काय येते, इथं फक्त एवढंच काम करते, हा जे 100 नंबर घेतले हा इथं नेऊन ठेवून देते. झाला. आता इथून डबल वापस आणायचं आहे, म्हणजे इथून हे प्रिंट वापस घ्यायचे आहे ना, तर मग हा प्रिंटफचं काम काय करते, नंबर इज इक्वल्स टू हा पर्सेंटेज काय करते, या इथं जाते आणि इथून या नमची व्हॅल्यू उचलून आणते, किती? 100, आणि इथं आणून ठेवून देते, इथं 100 करते. तर नंबर इज इक्वल्स टू किती आले? 100. अशा प्रकारे हा काम करते. म्हणजे याचा सिंटॅक्स आहे. काय सिंटॅक्स आहे प्रिंट करण्याचा आणि स्कॅनअप करण्याचा? तर स्कॅन करण्याचा सगळ्यात पहिले विदिन अ डबल कोटेशन तुम्हाला काय लिहायला लागते? पर्सेंटेज लिहायला लागते. काय लागते? पर्सेंटेज. बर, आता तुम्हाला हा झाला एक प्रोग्राम. हा प्रोग्राम काय म्हणते, या प्रोग्राम मध्ये असं म्हटलं, राईट ए सी प्रोग्राम दॅट ऍक्सेप्ट एनी नंबर अँड डिस्प्ले. कोणताही इंटिजर नंबर काय करायचा आहे? ऍक्सेप्ट करायचा आहे आणि डिस्प्ले करायचा आहे. कोणताही नंबर काय करायचा आहे? ऍक्सेप्ट करायचा आणि डिस्प्ले करायचा आहे. हा आपला पहिला प्रोग्राम होता. ठीक आहे. आता दुसरा प्रोग्राम, लक्ष द्या. हा पहिला प्रोग्राम तुमचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवून देतो मी, म्हणजे तुमच्या कामात पडेल हा एक प्रोग्राम. ठीक आहे. त्याला वळलं तर तो चालला आणि त्याला वळलं तर तो चालला. ओके, आता आला. चला, हा एक प्रोग्राम झाला. आता दुसरा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम 2 इंटिजर नंबरला ऍक्सेप्ट करायचा आहे. तर राईट ए सी प्रोग्राम दॅट ऍक्सेप्ट एनी 2 नंबर्स, दॅट ऍक्सेप्ट एनी 2 नंबर्स, दॅट ऍक्सेप्ट एनी 2 नंबर्स अँड डिस्प्ले, दॅट ऍक्सेप्ट एनी 2 नंबर्स अँड डिस्प्ले. आता किती नंबर घ्यायचे? 2. चला सांगा, 2 नंबर साठी इथं आपण घेतणार num1, num2, num1, num2 असे 2 नंबर साठी 2 व्हेरिएबल घ्यायला लागते. पहा, पहिला नंबर, दुसरा नंबर घेतले, 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले आपण, याला म्हणतात 2 व्हेरिएबल्स डिक्लरेशन. त्याच्यानंतर प्रिंटफ, प्रिंटफ मध्ये आता इथं काय लिहाल तुम्ही? एंटर एनी 2 नंबर्स. काय लिहाल? एंटर एनी 2 नंबर. तुम्ही लक्ष द्या, तर नंतर होमवर्क करून घ्यायचंय तुम्हाला 3 नंबर साठी. एंटर एनी 2 नंबर्स असं म्हटलं. आता 2 नंबर घ्यायचे, तर मला सांगा, एक नंबर घ्यायचा होता तर 1%, 2 नंबर घ्यायचा असेल तर किती येणार? 2%. एक नंबर घ्यायचा होता 1% लिहिला, 2 नंबर ऍक्सेप्ट करायचे तर 2%. आता मला सांगा, पहिला जो पर्सेंटी आहे तो नंबरची व्हॅल्यू टाकाल num1 मध्ये, दुसरा पर्सेंटी जो आहे तो, लक्ष द्या, दुसरा पर्सेंटी आहे तो दुसऱ्यामध्ये व्हॅल्यू टाकेल, %num2, %num2, num1, %num2, num1, %num2. पहिल्या पर्सेंटीची व्हॅल्यू num1 मध्ये जाईल, दुसरा पर्सेंटी व्हॅल्यू num2 मध्ये टाकेल. त्याच्यानंतर प्रिंटफ नंबर इज इक्वल्स टू पर्सेंटी, नंबर इज इक्वल्स टू पर्सेंटी. आता इथं लक्ष द्या, हे झालं पहिल्याचं. असं सेम टू सेम आपण दुसरा नंबर प्रिंट करू. सेम टू सेम दुसरा नंबर आपल्याला प्रिंट करायचा आहे. लक्ष द्या इकडे, इथं काय लिहाल तुम्ही? नंबर 1 इज इक्वल्स टू, नंबर 1 इज इक्वल्स टू पर्सेंटी, इथं काय येणार? num1, num1 इज इक्वल्स टू num1. त्याच्यानंतर पुढचा प्रिंटफ, त्याच्या खाली येणार प्रिंटफ, काय लिहाल तुम्ही? डबल कोटेशन,
नंबर टू इज इक्वल्स टू पर्सेंट डी नंबर 2 इज इक्वल्स टू पर्सेंट डी, त्याच्यानंतर कॉमा, त्याच्यानंतर नम 2. हे कसं आलं पहा, लक्ष द्या. हे दोन्ही व्हॅल्यू कशा आल्या हे समजून घ्या. आता इथं सेमीकोलन राहिला, सेमीकोलन देऊन देऊ आपण. ओके, हा लक्ष द्या. हे काम कसं करते ते समजून घ्या. सगळ्यात पहिला इथं लिहिलं आपण इंट num1 num2, इंट num1 num2. सगळ्यात पहिले काय म्हणणार तो, एंटर एनी 2 नंबर, हा मेसेज देणार. मग तुम्ही 2 नंबर एंटर करसाल. समजा आता मी म्हटलं 10 आणि म्हटलं तू दुसरा 20, हा 10 काय करते num1 मध्ये जाते. पण याच्या पहिले सगळ्यात पहिले काम काय होते लक्ष द्या. या लाईन पासून सुरुवात होते, म्हणजे 2 व्हेरिएबलची तयारी करते. हा पहिला num1 साठी जागा देईल, दुसरा num2 साठी जागा तयार करते. हा num1 साठी जागा कराल आणि हा num2 साठी जागा कराल, num1 आणि num2 साठी. मग मेसेज येणार काय, एंटर एनी 2 नंबर्स, एंटर एनी 2 नंबर्स. मग जसा मेसेज दिला एंटर एनी 2 नंबर्स, एंटर एनी 2 नंबर्स असा मेसेज दिला. मग तुमच्या डोक्यात काय, 2 नंबर एंटर करायचे. मग तुम्ही घेतला 10, हा जो पहिला पर्सेंट आहे हा नंबर मध्ये व्हॅल्यू ठेवते @चा, म्हणजे 10 कुठे गेला याच्यामध्ये. दुसरी व्हॅल्यू घेतली तुम्ही 20, हे जे 20 व्हॅल्यू आहे हे num2 मध्ये ठेवते. मग num2 मध्ये किती गेली 20. एवढं काम इथं होते. समजलं. या स्कॅनअप काय केलं, तुम्ही जे 9 नंबर एंटर केले होते 10 आणि 20, तर 10 ठेवते num1 मध्ये आणि 20 ठेवते num2 मध्ये. हे समजलं. तर युजर पासून आपण जे व्हॅल्यू एंटर करतो ती व्हॅल्यू हा युजर पासून घेते आणि ती व्हॅल्यू या मेमरी मध्ये नेऊन ठेवण्याचं काम कोण करते, स्कॅनर. म्हणून त्याला स्कॅनर म्हणतो. काय म्हणतो, स्कॅनर. आता मेमरी मधून वापस आणण्याचं काम प्रिंटएफ करते. तर पहा लक्ष द्या, प्रिंटएफ काय करते, प्रिंट करते नंबर 1 इज इक्वल्स टू पर्सेंट डी म्हणजे num1 मधून व्हॅल्यू, num1 ची व्हॅल्यू किती आहे 10, इथून उचलून आणते आणि num1 ची व्हॅल्यू इथं प्रिंट करते काय, नंबर 1 इज इक्वल्स टू 10, नंबर 1 इज इक्वल्स टू 10. त्याच्यानंतर प्रिंटएफ नंबर 2 इज इक्वल्स टू num2 ची व्हॅल्यू उचलून आणते, तर num2 ची व्हॅल्यू उचलून आणली इथून, num2 ची व्हॅल्यू किती येणार 20, num2 ची व्हॅल्यू किती येणार 20. झालं. समजलं का. आता हे जे 2 लाईन मध्ये आपण केलं हे सिंगल लाईन मध्ये करू शकतो. हे जे 2 लाईन मध्ये प्रिंट केलं हे सिंगल लाईन मध्ये प्रिंट करू शकतो. ठीक आहे ना. तर हे सिंगल लाईन मध्ये कसं प्रिंट करायचं तर लक्ष द्या, सिंगल लाईन मध्ये प्रिंट करू शकतो. पण आता त्याच्या अगोदर तुमच्यासाठी होमवर्क आहे की तुम्हाला 3 नंबर ऍक्सेप्ट करायचे आणि 3 नंबर काय करायचे, डिस्प्ले करायचे. तर कसं करसाल बरं. हे प्रिंटएफ जे आहे हे प्रिंटएफ तर तुम्हाला नंतर सांगेन मी, सध्या तुम्ही याच्याकडेच लक्ष द्या. सांगा बरं कसं करसाल, काय चेंजेस करसाल. इथं काय येणार num3, इथं काय लिहिसाल एंटर एनी 3 नंबर्स, इथं काय पर्सेंट डी डबल कोटेशन कंप्लीट कॉमा, इथं काय येणार एम्परसेंड num1 कॉमा एम्परसेंड num2 कॉमा एम्परसेंड num3. ठीक आहे. त्याच्यानंतर एम्परसेंड num1 एम्परसेंड num2, त्याच्यानंतर num3, इथं काय नंबर 1 नंबर 2 नंबर 3. करता येईल का. अरे हो की नाही, यस और नो, करता येईल की नाही. काय प्रोग्राम लिहून देतो मी, हा प्रोग्राम तुम्हाला होमवर्क करायचा आहे. प्रोग्राम काय, राईट ए सी प्रोग्राम दॅट ऍक्सेप्ट 3 numbers, write a C program that accepts 3 numbers and display the numbers. Write a C program that accepts 3 numbers and display the numbers. करता येईल का. हे होमवर्क राहील तुमचं की 3 नंबर ऍक्सेप्ट करायचे, पण जे नंबर आहेत ते इंटिजर आहे. राईट ए सी प्रोग्राम दॅट ऍक्सेप्ट द 3 इंटिजर नंबर. हे महत्वाचं आहे, ते सगळेच्या सगळे इंटिजर नंबर असतील. कोणते नंबर असतील, इंटिजर नंबर. म्हणून राईट ए सी प्रोग्राम दॅट ऍक्सेप्ट 3 इंटिजर नंबर्स अँड डिस्प्ले द नंबर्स. हे तिन्हीच्या तिन्ही इंटिजर नंबर तुम्हाला ऍक्सेप्ट करायचे आणि तिन्हीच्या तिन्ही इंटिजर नंबर काय करायचे, डिस्प्ले करायचे. करता येईल. ओके, चला पुढचा प्रोग्राम पहा.
हे झालं इंटिजर बद्दल. म्हणजे तुम्ही जो डेटा टाईप शिकले तो इंटिजर. डेटा टाईप जे आहेत मेन जे डेटा टाईप आहेत ते 3 ते 4 प्रकारचे इम्पॉर्टंट डेटा टाईप्स आहेत. लक्ष द्या. डेटा टाईप्स जे आहेत ते 3 ते 4 प्रकारचे. तर लक्ष द्या. डेटा टाईप मी सांगून राहिलो तुम्हाला. डेटा टाईप ते 3 to 4 टाईप्स आहेत. सगळ्यात पहिला जो आहे तो इंटिजर टाईपचा असते. कोणता? इंटिजर. दुसरा असते फ्लोट. दुसरा कोणता असते? फ्लोट. तिसरा कोणता असते? कॅर. तिसरा कोणता असते? कॅर. आणि चौथा असते वाईड. 3 प्रकारचे डेटा टाईप असते. याला बाईट मेमरी लागते 2 बाईट मेमरी. याला लागते 4 बाईट मेमरी. किती बाईट? 4 बाईट मेमरी. याला लागते 1 बाईट मेमरी. याला काहीच नाही लागत, हा रिकामा असते. हा कोणत्यासाठी? कोणासाठी? तर इंटिजर नंबरसाठी. जसा 5 आहे, ठीक आहे, 6 आहे, 100 आहे, याच्यासाठी. मग हा कोणासाठी? 10 आहे. हा कोणासाठी? तर ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट असते. जसं 5.6 आहे. किती व्हॅल्यू? 5.6 म्हणजे डेसिमल पॉईंट व्हॅल्यू आहे. समजा मी म्हटलं 200.9 याच्यासाठी. 200.9 याच्यासाठी. कॅर 1 बाईट. कॅर जो आहे कॅर साठी व्हॅल्यू इथं काय येणार? कॅर साठी. कॅर साठी म्हणजे सिंगल कॅरेक्टर कोणताही, झेड असू द्या, ए असू द्या, बी असू द्या किंवा स्ट्रिंग राम याच्यासाठी. तर लक्ष द्या. इंटिजर केव्हा वापरतो आपण? जेव्हा एक साधा नंबर असतो त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही, तेव्हा इंटिजर वापरतो आपण. फ्लोट केव्हा वापरतो आपण? जेव्हा डेसिमल पॉईंट व्हॅल्यू असेल 5.6, 200.9 त्याच्यात पॉईंट आहे तेव्हा वापरतो आपण. आणि कॅर केव्हा वापरतो आपण? या इंटच्या ठिकाणी जेव्हा एखादा झेड असेल, अल्फाबेट असेल, एखाद्याचं नाव असेल त्यावेळेस. असे 3. अरे याचं वाईटचं काही घेणं देणं नाही. जर हे तिन्ही समजले नाही तर मग आपल्याला वाईट जो आहे तो लिहा लागते. परत एकदा समजून सांगतो बाबा. डेटा टाइप्स किती प्रकारचे आहेत? 4 प्रकारचे आहेत. किती किती? इंट, नंतर फ्लोट, नंतर कॅर. ठीक आहे. इंट जो आहे तो 5, 10, 20 याच्यासाठी आपण यूज केला जातो. फ्लोट कोणासाठी असते? 5.9, ठीक आहे, 10.100 जे काही असेल याच्यासाठी. कॅरेक्टर ए, झेड, एम, 9 असे सिंगल सिंगल साठी आपण याचा यूज करू. त्याला म्हटलेलं आहे कॅरेक्टर. समजलं? तर आता सांगा. आता लक्ष द्या. हे तुमच्या लक्षात आलं. आता हा प्रोग्राम आपण चेंज करू. राइट ए सी प्रोग्राम that accept any float number. ठीक आहे, लक्ष द्या. that accept any float number. that accept any float number and display. कोणताही फ्लोट नंबर. फ्लोट नंबर म्हणजे असा नंबर ज्या नंबर मध्ये काय असते? डेसिमल पॉईंट असते. ज्या नंबर मध्ये काय असते? डेसिमल पॉईंट. तर लक्ष द्या. हॅश इन्क्लूड stdio.h, हॅश इन्क्लूड .h, void main. आता फ्लोट नंबर म्हटलं तर तुम्हाला इथे डेटा टाइप चेंज करायला लागते. तो लिहायला लागतो तुम्हाला FLOT फ्लोट. काऊन? फ्लोट लिहिण्याचं कारण काय? की तुमचा जो नंबर आहे त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट येणार आहे. तर इथं लिहिलं मी फ्लोट नम. नम हा एक व्हेरिएबल आहे, तो आपल्याला असाच दाखवा लागते. म्हणून इथं याच्यामध्ये जो डेटा येणार आहे तो पॉईंट मध्ये येणार आहे. जसं 10.9, 11.16 अशा टाईपचा डेटा आहे. म्हणून पहिलेच मला माहिती आहे की याच्यामध्ये असा डेटा घ्यायचा आहे, म्हणून त्याच्यासमोर मी डेटा टाईप दाखवला त्याच्या प्रकारचा. म्हणजे या नम मध्ये येणारा डेटा आता फ्लोटचा होता. पहिले आपण इंट लिहिलं. लक्ष द्या इकडे. पहिले आपण काय लिहिलं? इंट लिहिलं. इंट नम. काऊन लिहिलं? कारण मला माहित आहे की या नम मध्ये एक साधा नंबर घ्यायचा होता आपल्याला, 10, 20, 100 ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही. पण आता याला फ्लोटच काऊन लिहिलं? इथं फ्लोट लिहिण्याचं कारण काय? फ्लोट लिहिण्याचं कारण असं आहे की आता मला याच्यात डेसिमल पॉईंट व्हॅल्यू घ्यायची आहे. जसं 13.14 हे डेसिमल पॉईंट व्हॅल्यू हे मला अगोदरच माहित असते. म्हणून प्री प्लॅनिंग मध्ये मी पहिलेच त्याचा डेटा टाईप ठरवतो की या नम मध्ये हा अशा प्रकारचा डेटा येणार आहे ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट आहे. मग ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट येते त्याला आपण फ्लोट दाखवतो. ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट येत नाही त्याला आपण इंटिजर दाखवतो. इथपर्यंत क्लिअर झालं? तर आपण एक मेसेज दिला युजरला, एंटर एनी फ्लोट नंबर. तर इथं आपण म्हणू एंटर एनी फ्लोट नंबर. ठीक आहे, एंटर एनी फ्लोट नंबर असा मेसेज दिला रे दिला. तर आता फ्लोट नंबर जसा पर्सेंट इंटिजर साठी असते तर फ्लोट साठी पर्सेंट एफ असते. फ्लोट साठी काय असते? पर्सेंट एफ. आणि पर्सेंट एफ हा सिंगल आहे म्हणून आपण इथं सिंगल फक्त नम घेणार. चला, पर्सेंट एफ ची व्हॅल्यू कशामध्ये जाईल? नम मध्ये जाईल. पर्सेंट एफ ची व्हॅल्यू कशामध्ये जाईल? नम मध्ये जाईल. आता हा आहे ना फ्लोट नंबर घेऊन घेतला. आता आपल्याला हा जो फ्लोट नंबर आहे हा फ्लोट नंबर काय करायचा? डिस्प्ले करायचा. म्हणून इथं लिहू आपण फ्लोट नंबर. काय लिहिणार? फ्लोट नंबर किंवा नंबर इज इक्वल्स टू चालते.
नंबर इज इक्वल टू, पण आता हा फ्लोट नंबर आहे म्हणून इथं पर्सेंट एफ लिहिला, तर इथेही काय लिहायला लागेल पर्सेंट एफ. तर पर्सेंट एफ लिहिल्यानंतर आता फ्लोट नंबर हा काय करते प्रिंट करते नम मधून. रन करून पहा, लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल. पहिले मी एक्झिक्यूट करून दाखवतो, मग नंतर एक्झिक्युशन सांगतो कसं झालं. तर इथं आउटपुट मध्ये काय झालं, रन तर केला आपण, आला आता इकडे. तो रन वरती क्लिकच झाला नव्हता म्हणून तो तुम्हाला ते आउटपुट येत नव्हता. आता तो आउटपुट देणार पहा. याच्यामध्ये काय काय म्हटलेलं आहे, एंटर आणि फ्लोट नंबर. तर फ्लोट नंबर घेऊ आपण 14.3. हा फ्लोट नंबर घेतला. जसा फ्लोट नंबर घेतला तर पहा 14.3 त्याच्यानंतर 000 असे हा किती डिजिट देते पहा, एक्स्ट्राचे झिरो, 1 2 3 4 5 6 डिजिट देते. पॉईंट नंतर पहा, पॉईंट नंबर टोटल 2 3 4 5 6, पॉईंट नंतर 6 डिजिट देते म्हणजे देतेच फ्लोट, हे लक्षात ठेवा. तर आपण ते एंटर जरी नाही केले तरी तो 6 डिजिट देते. तर इथं या क्वेश्चन मध्ये आपण असं म्हटलं एंटर आणि फ्लोट नंबर, तर फ्लोट नंबर घेतला आणि फ्लोट नंबर दिला. मग तुम्ही जर असं केलं, त्याला असं म्हटलं आपण एंटर आणि फ्लोट नंबर आणि इंटिजर नंबर दिला. कोणता नंबर दिला, इंटिजर नंबर. समजा इथं म्हटलं आपण एंटर आणि फ्लोट नंबर, पण त्यानं जर चुकीने फ्लोट नंबर त्या ठिकाणी इंटिजर नंबर एंटर केला, तर लक्ष द्या, तर तो त्याला फ्लोटच कन्सिडर करते. कसं पहा, इथं आपण काय केलं, एंटर आणि फ्लोट नंबर म्हटलं, तर आपण चुकीनं इंटिजर नंबर टाकला, साधा नंबर ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही, पण तो यालाही फ्लोट कन्सिडर करते. काय केलं, 12.000. काऊन, कारण की याचा डेटा टाईपच आपण फ्लोट लिहिला. काय लिहिला, फ्लोट. आता पहा हे तसंच काम करते, समजून घ्या, लक्ष द्या. लक्ष द्यायला समजते, मी त्या फालतूच्या गोष्टी त्या भारुळं ते आपल्याला जमत नाही. आपल्याला फक्त कॉन्सेप्ट समजला पाहिजे, हे महत्वाचं आहे. तर लक्ष द्या, ह्या 3 लाईन तर कॉमनच आहे. नंतर फ्लोट नंबर आहेत. आता फ्लोट नंबर जेव्हा असते तेव्हा मेमरीमध्ये जागा वेगळी लागते. जागा म्हणजे 2 बाईटच्या ठिकाणी आता किती लागते, 4 बाईट, जागा वाढली. इंटिजर असेल तर 2 बाईट लागते, ठीक आहे. कॅरेक्टर असेल तर 1 बाईट लागते, आणि फ्लोट असेल तर 4 बाईट लागते. किती बाईट, 4 बाईट मेमरी लागते, त्याला मेमरी म्हणतो आपण, म्हणून 4 बाईट लागते. नाव काय, नम. नम लिहून घेतलं, हे मेमरी मध्ये होते, हे दिसत नाही. एंटर आणि फ्लोट नंबर हा मेसेज गेला, असं येईल, एंटर आणि फ्लोट नंबर, फ्लोट नंबर, एंटर आणि फ्लोट नंबर असा मेसेज गेला रे गेला युजरला. तर तो काय करते, फ्लोट नंबर एंटर करते. फ्लोट नंबर एंटर करत असताना 3.14 त्याने लिहिला रे लिहिला, तर 3.14 या नम मध्ये घेऊन जाते पर्सेंट एफ. पर्सेंट डी म्हटलं तर चुकून जाईल, कारण तुम्ही इथं फ्लोट म्हटलं, इथं फ्लोट म्हटलं तर इथं पर्सेंट एफ येणं गरजेचं आहे. इथं इंट म्हटलं तर इथं इंट चा डी, पर्सेंट डी लिहिणं गरजेचं आहे. इथं फ्लोट म्हटलं तर एफ, इथं कॅर म्हटलं तर सी, इथं डी म्हटलं, इथं इंटिजर म्हटलं तर डी. तर पर्सेंट एफ घेतला, पर्सेंट एफ 3.14 लिहून ठेवून देते, लिहून ठेवला. आता नंतर हा खाली आल्यानंतर प्रिंट एफ, तो जो नंबर आहे तो डबल वापस प्रिंट करते. तर नंबर इज इक्वल्स टू पर्सेंट एफ काय करते, तोच फ्लोट नंबर उचलते, इथे घेऊन येते आणि इथे ठेवून देते 3.14. म्हणून तुम्हाला आउटपुट असं येते, एंटर आणि नंबर फ्लोट नंबर, तुम्ही 3.14 एंटर करता, हा ठेवून देते मेमरीमध्ये, आणि मेमरी मधून हा घेऊन येते, इथं नंबर तुमच्या समोर प्रिंट करते. झाला, एवढा सिंपल क्वेश्चन हा तुमच्या समोर आहे. कोणता क्वेश्चन आहे, राइट ए सी प्रोग्राम दॅट ऍक्सेप्ट एनी फ्लोट नंबर अँड डिस्प्ले, असा प्रोग्राम आहे. राइट ए सी प्रोग्राम दॅट ऍक्सेप्ट एनी फ्लोट नंबर अँड डिस्प्ले इट. आता मला सांगा, 2 नंबर ऍक्सेप्ट करायचे असेल फ्लोटचे, तर सांगा बरं तुम्ही, राजश्री काय करशील 2 नंबर ऍक्सेप्ट करण्यासाठी. आता हा प्रोग्राम चेंज करू तुम्ही, राइट ए सी प्रोग्राम दॅट ऍक्सेप्ट एनी 2 फ्लोट नंबर्स, 2 फ्लोट नंबर्स अँड डिस्प्ले. काय करशील सांग बरं चेंजेस या लाईन मध्ये, इथं काय सांग पटकन, काय चेंजेस होईल. करेक्ट, num1 अँड कॉमा num2. ठीक आहे, हे झाला पहिला, 2 व्हेरिएबल फ्लोट टाइपचे डिक्लेअर केले. दुसऱ्या लाईन मध्ये काय लिहिसाल तुम्ही, वैभव काय लिहिशील दुसऱ्या लाईन मध्ये, एंटर एनी 2 फ्लोट नंबर. करेक्ट, एंटर एनी 2 फ्लोट नंबर्स. ठीक आहे, एंटर एनी 2 फ्लोट नंबर्स. त्याच्यानंतर आता तिसऱ्या लाईन मध्ये आपण काय लिहिणार सांगा बरं, इथे 1 इन 2 इन का 3 एफ इन, पर्सेंट एफ किती येतील, पर्सेंट
यस 2% एफ आले. आता इथं पहा, हा पहिला पर्सेंट एफ num1 मध्ये व्हॅल्यू ठेवणार, लक्ष द्या, पहिला पर्सेंट num1 मध्ये व्हॅल्यू ठेवणार आणि दुसरा पर्सेंट, लक्ष द्या, दुसरा पर्सेंट जो आहे एम्परसेंट तो num2 मध्ये व्हॅल्यू ठेवणार. झालं, पहिला एफ पर्सेंट num मध्ये व्हॅल्यू ठेवून दुसरा पर्सेंट num2 मध्ये व्हॅल्यू ठेवणार. त्याच्यानंतर आता इथं नंबरचे आहेत जे आहेत ते 2 लिहू शकतो आपण डायरेक्ट, किंवा मी एकातच लिहून दाखवतो. पहा, सगळे नंबर एकातच प्रिंट करता येते, घडी घडी लिहायचं काम नाही. नंबर 1 इथं लिहितो मी, नंबर 1 इथं लिहितो पर्सेंट एफ, त्याच्यानंतर \n म्हणजे खालच्या लाईनवर प्रिंट झालं पाहिजे. खालच्या लाईनवर प्रिंट झालं पाहिजे काय, नंबर 2, नंबर 2 खालच्या लाईनवर प्रिंट होईल नंबर 2. नंबर 2 इज इक्वल्स टू पर्सेंट, इथं एफ जो आहे तो पर्सेंट लिहिणार, पर्सेंट एफ, ते समजून सांगतो मी असं कहू. पर्सेंट एफ इथं हा num1 मधून प्रिंट करणार, कॉमा इथून num2 मधून प्रिंट करणार. आता हे कसं प्रिंट होते हे समजून घ्या, हे लक्षात घ्या. आता मी काय केलं, इथं एक नवीन कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितलंय की प्रिंटएफ 2 वेळा लिहायचं काम नाही. हे याच्या पहिले 2 वेळा लिहिलं, पण इथं 2 वेळा लिहायचं काम नाही. एकाच प्रिंटएफ मध्ये दोन्ही लाईन प्रिंट होतात. कसं पहा, लक्ष द्या, इथं येते नंबर 1, तर इथं लिहिणार हा तुमच्या समोर काय, नंबर 1 इज इक्वल्स टू, आता इथं पहा num1 ची व्हॅल्यू इथून प्रिंट करते, तर num1 ची व्हॅल्यू जी काही असेल, समजा 3.14 प्रिंट केली, त्याच्यानंतर न्यू लाईन दिसलेला तर हा न्यू लाईनवर प्रिंट करते डायरेक्टली. तर न्यू लाईनवरती जे काही लिहिलं असेल समोरचं प्रिंट करते, नंबर 2 इज इक्वल्स टू, आता पहा पर्सेंट डी म्हणते, पर्सेंट डी हा काय करते, याच्यापासून व्हॅल्यू घेते, तर num2 ची व्हॅल्यू समजा 14.9 असेल तर 14.09 घेते. झालं, एकाच लाईन मध्ये काम. हे जर 2 लाईन मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिसाल, तर डबल डबल प्रिंटएफ लिहायला लागेल. पहिल्या प्रिंटएफ मध्ये असं लिहायला लागेल, लक्ष द्या, प्रिंटएफ नंबर 1 इज इक्वल्स टू पर्सेंट एफ डबल कोटेशन नंबर 1 डबल कोटेशन कंप्लीट कॉमा num1, झाला एक लाईन. अजून दुसऱ्या लाईन मध्ये लिहायचं असेल तर डबल प्रिंटएफ लिहा, 2 वेळा प्रिंटएफ लिहा, नंबर 2 इज इक्वल्स टू पर्सेंट डी डबल कोटेशन कंप्लीट, सॉरी पर्सेंट डी च्या ठिकाणी काही पर्सेंट एफ डबल कोटेशन कॉमा num. क्लिअर झाला. चला, अशा पद्धतीने आपण याची व्हॅल्यू प्रिंट करू शकतो. आता ही रन करून पाहू, ते एक महत्वाचं आहे, कारण तुमच्यासाठी हे नवीन आहे, म्हणून याच्यासाठी आपण रन करू परत एकदा. रन केल्यानंतर इथं तुमच्या समोर आउटपुट येईल. आता 2 फ्लोट व्हॅल्यू आपण ऍक्सेप्ट करणार. किती, 2. So for accepting the 2 float values we require 2% f. So enter any 2 float numbers. एक 2.3 घेतला, दुसरा एक नंबर घेऊ जो 5.7 घेऊन घेऊ. तर पहा, नंबर 1 इज इक्वल्स टू 2.3 समथिंग 0, नंबर 2 इज इक्वल्स टू 5.7 समथिंग 0. ठीक आहे. आता अजून एक नवीन गोष्ट तुम्हाला सांगतो, फ्लोट मध्ये काही पोरं म्हणतात सर हे 0 लजीवर येऊन राहिलं, सर एवढं 0 नाही पाहिजे सर, हे आपण 2.30 0 एक्स्ट्रा येऊन राहिले. तर एफ हा असा आहे की तो 6 डिजिट देते म्हणजे देतेच, पण तुम्हाला 6 डिजिट जर पाहिजे नसेल तर एफच्या ठिकाणी जी लावा. 6 डिजिट पाहिजे नसेल तर एफच्या ठिकाणी जी लावा. चला पाहू, यूज करून एंटर करा आणि एफ जो आहे त्या एफच्या ठिकाणी तुम्हाला काय लावायचं आहे, जी. काय लावायचं आहे, जी. ठीक आहे, एफच्या ठिकाणी जी लावला तर तो जेवढे डिजिट घ्यायचे तेवढेच घेते, फालतूचे कामं करत नाही, जेवढं काम करायचं तेवढंच करते. तर लक्ष द्या, पर्सेंट जी लावल्यानं जेवढं काम दिलाय तेवढंच काम करते. चला पाहू आउटपुट याच्यामध्ये होते का, कारण टर्बो सी मध्ये हा पर्सेंट जी ना जेवढा आउटपुट पाहिजे तेवढंच देते, फालतूचा आउटपुट देत नाही. इथं पाहू आता हा आउटपुट काय देते. हा टर्बो सी जो कंपायलर आहे त्याच्यासारखं काम करते. आणि इथं पहा काय म्हणते, एंटर एनी 2 फ्लोट नंबर्स. तर आपण मी म्हटलं 5.5 आणि दुसरी व्हॅल्यू घेतली 6.5. ठीक आहे, तर आन्सर पहा 5.5 आलं आणि 6.5 आलं. याचा अर्थ काय की जे एक्स्ट्रा जे 5 डिजिट होते 0 एक्स्ट्राचे ते यानं रिमूव्ह केले. हे लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट आहे. 2 आपण वापरले, याला म्हणतात ऍक्सेस स्पेसिफायर. आपण जे यूज करून राहिलो ना त्याला म्हणतात ऍक्सेस स्पेसिफायर. लक्ष द्या, तर इथे ऍक्सेस स्पेसिफायर बदलला. ऍक्सेस स्पेसिफायर जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, तर तुम्हाला ऍक्सेस स्पेसिफायर पण सांगितले मी. ठीक आहे, याला म्हणतात ऍक्सेस स्पेसिफायर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ऍक्सेस स्पेसिफायर किती प्रकारचे आहे, पर्सेंट डी कोणासाठी, इंटिजरसाठी. कोणासाठी, इंटिजरसाठी. पर्सेंट एफ कोणासाठी, फ्लोटसाठी.
अजून आहे कोणता %g कोणासाठी फ्लोटसाठी. त्याच्यानंतर अजून कोणता आहे %c तो आहे कॅरेक्टरसाठी. कोणासाठी आहे कॅरेक्टरसाठी. आणि %s जो आहे तो आहे स्ट्रिंगसाठी. तर हे जे आहेत याला आपण ऍक्सेस स्पेसिफायर म्हणतो किंवा याचं दुसरं नाव आहे मॉडिफायर. दुसरं नाव काय मॉडिफायर लक्ष द्या. तर ऍक्सेस स्पेसिफायर जे आहे %d %f %c %s हे सगळे ऍक्सेस स्पेसिफायर आहे. पण तुम्हाला जर पूर्ण 6 डिजिट पाहिजे असेल तर f वापरा. पण तुम्हाला शॉर्टकट मध्ये एकच डिजिट पाहिजे पॉईंट नंतर जेवढे तुम्ही टाकले तेवढेच पाहिजे तर %g वापरा. %c कोणासाठी कॅरेक्टरसाठी आणि %s जो आहे ते स्ट्रिंग साठी वापरले जाते ते पण आपण पाहणार आहोत. पण आता जर सांगा मला 3 व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायचे. किती व्हॅल्यू 3 फ्लोट व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायचे आहे तर काय करचाल. तसंच सांगा आपण काही करणार नाही याच्यामध्ये पण सांगा 3 व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायचे तर काय येणार इथं num1 num2 num3. इथं काय येणार एंटर एनी 3 फ्लोट नंबर्स. इथं काय येणार %g अजून तिसरा %g f वापरू शकतो g वापरू शकतो. इथं काही ampersand num1 कॉमा ampersand num2 कॉमा ampersand num3. क्लिअर. त्याच्यानंतर printf नंबर 1 %g व्हॅल्यू. त्याच्यानंतर नंबर 2 %g व्हॅल्यू कॉमा त्याच्यानंतर \n नंबर 3 %g व्हॅल्यू नंबर num2 करता येईल का. तर हे जे 3 वाला आहे ते 3 वाला जे आहे ते तुम्हाला इंटिजर आणि फ्लोट हे दोन्ही करून आणायचे आहे. उद्या तुम्हाला शिकवणार मी कॅरेक्टर इनपुट कसं घ्यायचं आहे आणि स्ट्रिंग कसं इनपुट घ्यायचं आहे. हे दोन्ही आपण विथ थेरी पाहणार आहे. याच्यावरती थेरी कशी विचारते ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहू. आज आपण इथंच थांबू. बाकीचा नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू.